मित्रांनो, तर अहिल्याबाई होळकर राजवाड्याला आलोय आपण महेश्वरला. हत्ती आणि बैल पाहायला भेटतो. त्यातील हत्ती दिसतोय का, हत्तीच्या पायाखाली त्या अहिल्यादेवींनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला दिलं होतं. त्यांची सभा भरायची आणि ही त्यांची गादी होती अहिल्यादेवींची बसायची. तर हीच ती रूम आहे. ह्या रूममध्ये नाही वे अहिल्यादेवी होळकर राहत होत्या. तर किल्ल्याच्या सगळ्यात उंच पॉईंटवर राजवाडा होता. मित्रांनो, तर मी आज अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी रावणाला पण कैद करून ठेवण्यात आलंय. पण शिवलिंगाचे दर्शन केले तर त्यासमोर नंदी असतात, नंदीचे पण दर्शन करतो. तर इथं नंदी नाही, अटक करून ठेवलेलं आहे. हे पाहू शकताय, हे तर नंदी महाराज आहे. नंदी महाराजाला चारी बाजूनी जेल केलेली आहे. मित्रांनो, तर हे अहिल्याश्वर मंदिर आहे. महाराणी अहिल्यादेवीने ह्याच्यामध्ये शिवलिंग स्थापन केलं होतं. मित्रांनो, माझ्या पाठीमागं नजारा बघा, कसला जबरदस्त नजारा आहे. मित्रांनो, इथं नदीचे पाणी नाही, 1000 पेक्षा जास्त असे छोट्या छोट्या झरण्यांमध्ये डिवाइड झालेले पाहू शकता. मित्रांनो, तर फायनली इथनं निघतोय आता. तर हे सगळे आपले संगमनेरचे दादा, तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस 9 आहे. तर 9व्या दिवशी आपण आहे एम पीमध्ये आपण आहे महेश्वर येथे. आणि महेश्वरमध्ये आपण जिओचा एक पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावर काल टेंट लावला होता मित्रांनो. तर इथं सकाळ सकाळ आंघोळीची वगैरे सोय नाही आहे. तर इथं आपण यमुना नदीवर आंघोळ करायचा नाही, कारण यमुना मातेच्या किनारीच हे महेश्वर किल्ला आहे. तर तिथंच आंघोळ करायला जायचं आपल्याने. हे सामान बिमान आपलं आहे नाही एक्स्ट्राचं, ते इथं पंपावर ठेवायचा विचार आहे. आता ड्युटी चेंज होणार आहे, तर त्यावेळेस मग त्यांच्याशी बोलून हे सामान आपण पेंट वगैरे ठेवू, फक्त गाडी घेऊन आणि एक सिंगल सॅक घेऊन जाऊया असा विचार आहे. बघूया कसं होते. मित्रांनो, तर कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता सगळं सामान पण आवडलं आहे. माझा प्लॅन आहे की हे सगळं सामान इथं ठेवायचं ऑफिसमध्ये आणि मग आपण जायचं परत दुपारनं येताना घेऊन जायचं सामान असा विचार आहे. बघूया काय प्रोसेस होती. तर पहिलं सामान तर बाहेर काढतो, टेंट बिंट आवडतो, मग त्यांना सांगूया. मित्रांनो, तर एक सॅक टेंट आणि रायडिंग जॅकेट नाही वे, तर हे सगळं आपण पंपावरच ठेवतो आहे आणि मग महेश्वर किल्ला पाहिला जातो आहे अशा पद्धतीचं आहे. बाकीचं तर सगळं घेऊन जातो आहे. ती बॅग बूट पण घालून जातो. चलो मित्रांनो, तर फायनली आपला सफर चालू होतोय महेश्वर किल्ल्याकडे. तर चला जाऊया आपली पॅशन प्रो गाडी घेऊन. तर मित्रांनो, आपण ज्या पेट्रोल पंपावर थांबलोय तिथनं अवघ्या अर्धा किलोमीटरवर किल्ला आहे. तर माँ अहिल्यादेवी की पवित्र नगरी नगर परिषद महेश्वर खारगोन में आपका स्वागत है. तो अहिल्यादेवी किला राजगती फोर्ट सर. मित्रांनो, फायनली आपण आलोय किल्ला पाहिला. इथं पाहू शकताय आय लव्ह महेश्वर म्हणून इथं बोर्ड आहे. आणि इथं आपल्याला एक दरवाजा लागतो. या दरवाज्यातनं पण आपल्याला वरतीच जायचं. हे पाहू शकता, हे गेट लागलेलं आहे किल्ल्याचं. हे मेन गेट दिसतंय. मित्रांनो, तर फायनली आपण महेश्वर किल्ल्याला पोहोचलेलो. हे पाहू शकता एंट्रन्स गेट आहे. इथं आपली गाडी पार्किंगला लावलेली. हा सगळा किल्ल्याचाच भाग आहे. तर मित्रांनो, आपण इथनं आत चाललोय श्री अहिल्यादेवी होळकर राजवाडा प्रवेशद्वार. तर इथं त्यांचा राजवाडा होता. तर इथंच त्यांच्या मेन ज्या मीटिंग वगैरे होत होत्या आणि त्या राहिला पण इथंच होत्या अशा प्रकारचे. हे आहे अहिल्यादेवी होळकर. टुरिस्ट लय कमी मीच पहिला दिसतोय. एकदम थंड थंड वाटतंय पण इथं. मित्रांनो, तर राजवाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांचा एक सुंदर असा मूर्ती तुम्हाला पाहायला भेटते. तर मित्रांनो, तर ह्या राजवाडा आहे म्हणजे हा किल्ला आहे. इथं नाही, त्यांनी 1767 ते 1795 पर्यंत ते त्यांची सत्ता होती, म्हणजे त्यांच्या अंडर किल्ला होता. आणि अहिल्यादेवी महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म नाही पाहू शकता 31 मे 1725 रोजी झाला होता आणि त्यांचं निधन 13 ऑगस्ट 1995 रोजी झालं होतं. अशा प्रकारचं आहे आणि अशा प्रकारचा इतका सुंदर असा पुतळा आहे. मित्रांनो, तर फायनली स्टॅच्यू आहे इथं, त्याचे दर्शन घेतले आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासाला. तर हे भाऊ आपल्याला गाईड करतोय. भाऊ आता काय माहिती काय सांगतोय, खरं सांगतोय खोटं सांगतोय. चला म्हणलं, आता आलं हिस्टॉरिक प्लेस होय, तर आपल्याला थोडंफार कळलं पाहिजे असे इतिहास. ओके, तर मित्रांनो, इथं चप्पल काढून जायचे.
मित्रांनो, तर अहिल्याबाई होळकर राजवाड्याला आलोय आपण महेश्वरला. असाच सेम राजवाडा आपल्याला इंदोरमध्ये पण पाहायला भेटतो. तर राजवाड्याच्या समोर आलं ना तर ह्या साईडलाच आपल्याला एक स्टॅच्यू पाहायला भेटतो, म्हणजे त्यांची मूर्ती पाहायला भेटते. हा बघा कलाकार. आणि तिथं आलं ना समोर की इथं नाही एक घोडा, हत्ती आणि बैल पाहायला भेटतो. त्यातील एक हत्ती दिसतं का, हत्तीच्या पायाखाली त्या अहिल्यादेवींनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला दिलं होतं, कारण तो लय मस्ती म्हणजे खोड्या करत होता, त्यामुळं त्याला मारून टाकलं होतं. अशा पद्धतीचा आहे तो घोडा आहे. त्याचं नाव खांड्या. आणि ह्याचं इसका नाम काय भाई? इसका नाम खांडेरा. इसका खांडोबा. इसका घोड्याचं नाव खांडेरा आणि ह्याचं खंडोबाई नंदीचं. आणि ह्या साईडला हे पाहू शकताय तुम्ही, ही अहिल्याबाईंची ही पालखी आहे, म्हणजे ह्यामध्ये बसून त्या प्रवास करत होत्या. तर आता त्याच्यामध्ये त्यांचा फोटो ठेवलेला आहे. चला चलिए सर, राजवाड़े में अपन प्रवेश करेंगे. ओके. तर मित्रांनो, आपण आता राजवाड्यात जातोय. ओके मित्रांनो, तर राजवाड्याच्या आतमध्ये आल्यानंतर पुन्हा एक छोटी पालखी पाहायला भेटते. त्यानंतर ह्या ठिकाणी कोण राजे होऊन गेले त्या सगळ्यांचे फोटो आहेत. तर 3 नंबरला अहिल्यादेवी होळकर आहेत. त्यानंतर हे दिसतंय का, होळकर राज्याचे चिन्ह, राज्याचे चिन्ह म्हणून ओळखलं जातं. हे पाहू शकताय असं. आणि हे किसने बनाया? हे महाराणीने बनाया. त्याच्या अगोदर हे असं चिन्ह होतं, पाहू शकताय. आणि हे पाहू शकताय किती 4 आणि 4 8 आणि 12 राजे होते. हां, तर अशा पद्धतीने आहे. आणि इथं त्यांची सभा भरायची आणि ही त्यांची गादी होती अहिल्यादेवींची बसायची. आणि अहिल्यादेवी महादेवांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. तुम्ही पाहू शकता हातामध्ये त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये शिवलिंग आहे, अशा पद्धतीचं आहे. तिथं ती मूर्ती आहे, त्यामध्ये पण शिवलिंग आहे. आणि ते ये दिख रहे हो सेनापती कोण आहे? ये मल्हारराव होळकर, महाराणी अहिल्याबाई के पुत्र. तर हीच ती रूम आहे. ह्या रूममध्ये नाही वे अहिल्यादेवी होळकर राहत होत्या. आणि ह्या रूममध्ये जायच्या अगोदर, म्हणजे इथं जाण्या अगोदर समोरच नर्मदा माई आहे, तर त्यांच्या तिथं हातपाय धुवून यायच्या आणि मगच ह्या रूममध्ये जात होत्या. तर अशा प्रकारे इथला इतिहास आहे. तर इकडं पाहू शकताय त्यांचा, म्हणजे तिथं त्या बसायच्या आणि सभा वगैरे होत होत्या तिथं, आणि इथं त्या राहत होत्या. अशा प्रकारचा राजवाडा होता. मित्रांनो, तर ह्याच त्या पालख्या आहेत. ह्या पालख्यात बसून अहिल्यादेवी होळकर घाटावर जात होत्या. तिथं पाहू शकताय त्या पद्धतीने, अशा पद्धतीने आहे. ही लाकडी माणसं घेऊन जायची आणि हे हत्ती उठवून जात होती. आणि ह्या वरती रूम दिसतात का, तर ही एक हॉटेल आहे मित्रांनो. ह्या राजवाड्यातच हॉटेल कन्वर्ट केलेलं आहे मित्रांनो. आणि ह्या राजवाड्यात जर तुम्हाला एक रात्र थांबायचं असेल तर 30,000 रुपये किंमत आहे. 30,000 रुपये ना एक दिन का? एक दिन का म्हणजे एका दिवसाचं इथं हॉटेलमध्ये थांबायचं असेल तर 30,000 रुपये एका दिवसाचा चार्ज आहे. अशा प्रकारचा आहे. अहिल्याबाई होळकर राजवाड्यामध्ये आलं ना तर इथं नाही जवळपास 7,750 दररोजचे शिवलिंग बनवले जातात. ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता एका किती एक पे कितना आहे? 1350. 1350 असतात एका पाटावर. अशा पद्धतीने पाहू शकता. 1350 है, किसी में 1400 है. भाई ऐसा कुछ नहीं, 1350 1400. और इसका क्या होता है? कहते हैं ये शिवलिंग बनाई जाती है, नदी में छोड़ दीजिए. ओके, कल्याण के लिए हर रोज बनाया जाता है. हर रोज बनाया जाता है. ओके, और आरती पूजा होने के बाद में इसका विसर्जन किया जाता है. ओके ओके. शाम के नहीं, 10 बजे के बाद. 10 बजे के बाद. ओके 8 से 9 बजे तक का समय. ओके. आता तुम्ही पाहिलं 7,500 शिवलिंग रोज बनवले जातात सकाळ सकाळ. आणि 9 ते 10च्या मध्ये आरती होती आणि त्याचे विसर्जन पुन्हा केले जाते. मातीपासून बनवतात ना, मिट्टीचे बनवते. हाँ, मिट्टी से. आणि तर मित्रांनो, ही परंपरा 350 वर्षापासून चालत आलेली. तर अशा पद्धतीने आहे. तर आपण जाऊया आता जिथं सोयनं झुला होता त्या ठिकाणी जाऊया. ओके. आता राजवाडा पाहून निघालोय. आता घाटकडे चाललो ना आपण. घाट की तरफ जा रे? ये किला किला आहे का? किल्ला पाहिला चाललोय मित्रांनो आता. अशा पद्धतीने एकदम सुंदर ठिकाण आहे तसं. आणि सोयनं झुला पण पाहिला. तर सोयनं झुला मैंने सुना की सोयनं झुला बीच में चोरी हो गया था. हाँ, फिर चोरी वो हो गया था. कैसे मिला? सर वो चोरी हो गया था, तो जो चोर थे ना, हाँ, उन्होंने- महारानी अहिल्याबाई ने उन्हें अंधा कर दिया था. ओके, मतलब उनके शासन में ही चोरी हाँ, हुआ उनके था. शासन में ही चोरी हुआ. हाँ 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 जब महारानी अहिल्याबाई थी तब. हाँ हाँ. ये कौन सा मंदिर आहे सर ये अहिलेश्वर मंदिर है. मित्रांनो? तर हे पाहू शकता अहिलेश्वर मंदिर म्हणून आहे. महारानी अहिल्याबाई ने अंदर शिवजी का शिवलिंग है वो स्थापित. ओके मित्रांनो, तर हे अहिलेश्वर मंदिर आहे. महाराणी अहिल्यादेवीने ह्याच्यामध्ये शिवलिंग स्थापन केलं होतं, पाहू शकताय. आणि ह्या राजवाडा इथनं आपण आता आलो बाहेर.
मित्रांनो तर आपण आहे आता नर्मदा मैयाच्या पावन धर्तीवर असणारे महेश्वर किल्ल्यावर आलेलो आहे मित्रांनो. तर ह्याच ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी अहिल्याश्वर म्हणून एक महादेवांचं मंदिर स्थापन केलेलं आहे. चला आपण त्या मंदिराचे आता दर्शन करूया. ओके, तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे मंदिरावर पण कोरीव काम वगैरे केलेलं आहे. हे पाहू शकताय. त्याच्या आत जाऊया. इथं आपल्याला पहिले नंदी महाराज पाहिला भेटतात. मित्रांनो तर महादेव मंदिराचं पण दर्शन झालं. आत तिथं काही कॅमेरा अलाउड नव्हता. तर पाहू शकता आतनं पण मंदिर एकदम मस्त आहे, चकाचक बनवलेलं आहे, टकाटक. तर अशा ऐतिहासिक स्थानाची माहिती नीट जाणून घ्यायची असेल तर गाईड लागते. कारण कुणी मी व्हिडिओ पाहिले पण कुणी एवढी चांगली माहिती दिलेली नाही ह्याची. पाहू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. आणि मित्रांनो हा आहे नर्मदा नदीचा व्ह्यू इथं. अरे वा, बघा किती पाणी आहे, पाणीच पाणी. मंदिर ना बाणेश्वर मंदिर है. ओके, तर मित्रांनो ते मधोमध मंदिर आहे ना ते बाणेश्वर मंदिर आहे. तर नाही अशा प्रकारचं ही आहे. और बाणेश्वर मंदिर का ही सहस्त्रधारा मंदिर है. ओके, सहस्त्रधारा को तो बाइक लेके जाना पड़ेगा ना उधर अलग से. नहीं, वो बोट से आप जा सकते हैं. ओके ओके. हाँ. मित्रांनो तर ही पाहू शकता अहिल्यादेवी राम मंदिर आहे इथलं. हे पाहू शकता इथं बजरंग आणि इकडं मित्रांनो तर फायनली अहिल्याश्वर महादेव मंदिराचं दर्शन करून आलेलो आहे. हे पाहू शकताय कसलं जबराट हाच किल्ला वाटतोय मंदिर मेन म्हणजे अशा पद्धतीचं आहे. आणि इकडं पाहिलं तर इकडं विठ्ठल मंदिर म्हणून आहे. तर विठ्ठल मंदिरात जाऊया आता. विठ्ठल मंदिर आहे ना. मित्रांनो इथं विठ्ठलांची मूर्ती पाय कशी. भगवान भोलेनाथ की शिवलिंग. भगवान भोलेनाथचं शिवलिंग आहे विठ्ठल मूर्ती. करिए मित्रांनो तर चला चाललोय आता राजेश्वर मंदिराकडे. इथं पाहू शकता युद्धाची वगैरे हे दाखवलेले आहेत अशा पद्धतीचे आहे. आणि इथं हे लग्नाचे दिसतात. शादी का दिख रहा है ना ये. वो भी गाइड है क्या वो छोटा वाला. हाँ. उसको मिलते हैं क्या लोग. हाँ मिलते हैं ना. मित्रांनो तर राजेश्वर मंदिराला आलेलो आहे. सहस्त्र अर्जुन मंदिर. सहस्त्र अर्जुन भगवान परशुराम के अवतार. परशुराम के अवतार म्हणतोय भाऊ आपला गाईड आहे हा. नमदे यार. मित्रांनो मंदिरात आलो आणि मंदिरात आल्यानंतर ना प्रसाद खायला भेटला पोहायचा. पण पाणी नाही आहे प्यायला. इथं पाणीचं अवघड आहे. पाणी किती मिळेल का बाहेर नदी पे मिळेल. मित्रांनो तर मी आज अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी रावणाला पण कैद करून ठेवण्यात आलं आहे. हीच ती जागा आहे. ह्या ठिकाणी भगवान सहस्त्र अर्जुन यांनी रावणाला अटक करून ठेवली होती. मित्रांनो रावणाला का कैद करून ठेवलं होतं ते मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो रावणना दिग्विजय भारताची यात्रा करत होता. त्यावेळेस त्याला नर्मदा नदीच्या किनारी एक शांत ठिकाण भेटलं. त्यावेळेस तिथं तो तपस्या करत होता. आणि तपस्या करत असताना ही सहस्त्र अर्जुन भगवान हे दत्ताचे मोठे भक्त होते आणि ते अपराजित होते. तर त्यांनी काय केलं त्यांच्या मित्रांनी त्यांनी नर्मदा नदी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांचे जे 1000 हात आहेत त्या 1000 हाताचा उपयोग करून सहस्त्र अर्जुन म्हणजे त्यांना दत्ताचं वैदान होतं की ते 1000 हातापेक्षा जास्त हात एका वेळेस वापरू शकतात. त्यांनी नर्मदा नदी अडवण्याचा प्रयत्न केला. तर त्यामुळे नवी रावणाची पूजा भंग झाली. आणि त्यानंतर रावणाचं सहस्त्र अर्जुन भगवानामध्ये युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये रावण हायला. मग सहस्त्र अर्जुन भगवाननी त्यांना कैद करून ठेवलं. सहस्त्र अर्जुन भगवान तुम्हाला इतिहासात का दिसत नाही मित्रांनो. ते जे परशुराम आहेत तर परशुराम यांनी ते मित्रांनो महाभारतामध्ये करणकडून कसे त्याचे कुंडल काढून घेतले होते ज्याने तो अमर होता ते निघून जातं. त्याच पद्धतीने नवी सहस्त्र अर्जुन भगवानाकडून अमर म्हणजे ते कधीच हरणार नव्हते. तर परशुराम भगवाननी त्यांच्याकडून एक ही मागितली भिक्षा मागितली. त्यात त्यांनी ते देऊन टाकलं. त्यामुळं त्यांचा इतिहासामध्ये एवढा ही नाहीये. तर ते सहस्त्र अर्जुन भगवान होते. त्यांनी रावणाला आपल्या इथं कैद करून ठेवलं होतं बाहेर. अशा प्रकारचा इतिहास आहे मित्रांनो. तर पाठीमागचं राजेश्वर मंदिर पाहून आपण आलोय. काशी विश्वनाथ मंदिर पाहिला म्हणजे जे आपलं ह्याला आहे उत्तर प्रदेशमध्ये तसंच मंदिर आहे. तर तिथे किती अंधारी निघालं. तर चला मित्रांनो आज जाऊया. मंजू बसली इथे.
पहले में तो विवाद कर देते हैं और सुबह भी नहीं आए। मित्रांनो तर आता महेश्वरमध्ये आपण तर महेश्वरमध्ये एक असा नंदी पाहू शकताय की नंदी ला बांधून ठेवलेलं आहे मित्रांनो. तर हे आहे काशी विश्वनाथ मंदिरामध्ये नर्मदाजीच्या काठी. कारण हा नंदी जर ह्याला कैद करून नाही ठेवलं तर हे नंदी दुसऱ्या मंदिरात पळून जातो असं इथलं शास्त्र आहे. तर पाहूया आपण त्याची माहिती तुम्हाला एका रीलच्या माध्यमातून सांगाल. तर दर्शन घेऊया पहिलं. दर रे भाऊ भाई हे पकड मी दर्शन करके आता इधर पकड. स्टार्ट है ना. हाँ स्टार्ट. सर अंदर नहीं जा सकते, बस यहीं पर. उधर से नहीं क्या इधर से ही करके ये अंदर नहीं जा सकते, इसके पैंट पे लागू नहीं। मतलब कोई भी धोती वाला जा सकता है. ओके. हाँ मित्रांनो पहा कसलं खतरनाक मंदिर आहे. सर आप वो बीच में मंदिर है ना, हाँ. बाणेश्वर मंदिर, आप जा हाँ. सकते हैं बोट से. ओके. मित्रांनो तर हे पाहू शकताय काशी विश्वनाथ मंदिर अशा पद्धतीने आहे. तर काशी विश्वनाथ मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे अहिल्यादेवी होळकर घाट ना. हे घाट कोणसा आहे? ये हाँ ये घाट, ये किले का घाट है. ओके. हाँ और वो कोई किधर है अहिल्यादेवी होळकर घाट? इसको ही हाँ, अहिल्यादेवी ये अहिल्या घाट है. अहिल्या घाट है क्या? हाँ मतलब जॉइन है पूरा घाट. ओके. फायनली आता नर्मदा नदीमध्ये आंघोळ करतोय. हा पाहू शकताय महेश्वर किल्ला. आणि आता आपण आलेलो आहे किल्ल्याच्या जो अहिल्या घाट आहे त्या घाटावर आलेलो आहे. तर हा पाहू शकता. हर हर नर्मदे नमः. काय मग क्या बोलते भाई? नर्मदे नमः. नर्मदे घाट. नर्मदे हर. मित्रांनो आपण करताय संपूर्ण भारत यात्रा 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 9. आता 9व्या दिवशी आपण आलेलो आहे मध्य प्रदेशमधील महेश्वर नगरीमध्ये आलेलो आहे. महेश्वर किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहे. भाई दिखाओ यार महेश्वर किल्ला कैसा है, एक बार दिखाओ लोगों को. वो पूरा दिखाओ उस तरफ तक. आणि मित्रांनो आता आलेलो आहे आपण महेश्वर किल्ल्यावरील अहिल्या घाटावर आलेलो आहे. अहिल्या घाटावर आणि आता नर्मदा नदीमध्ये आपण स्नान करणार आहे. पाणी पहा किती क्लिअर आहे. भाई आगे आगे पाणी पहा किती क्लिअर आहे. पाण्यात मासे पण पहा किती आहे. आणि मित्रांनो नर्मदा नदी भारतातील ज्या पुण्य नद्या आहेत म्हणजे पवित्र नदी आहेत त्यातील सर्वात महत्त्वाची नदी म्हणजे नर्मदा नदी आहे. आणि नर्मदा नदीचे दर्शन करणे हे खूप पवित्र मानले जाते आणि त्यात स्नान करणे तर अजून पवित्र मानले जाते. तर मित्रांनो आपण नर्मदा नदीमध्ये आता स्नान करणार आहे. बोला नर्मदे हर. अभी नहीं कपड़े निकालना है, लड्डू मित्रांनो तर फायनली भाऊला बाई म्हणून लावतोय. भाऊचं आमचं ठरलं होतं 100 रुपये द्यायचं. तर भाऊला 100 रुपये देतो आणि निघतो. मी नाही निघत, तो निघतोय. मी अजून इथंच बसतो. तर भाऊ चांगला आहे. भाऊ अजून शिकतोय. अजून भाऊ लई माहिती घ्यायची गरज आहे. भाऊ अजून चांगला अभ्यास करून ये. आता काय मित्रांनो तर फायनली नर्मदा किनाऱ्यावरून निघतोय. आता जाऊया इथं व्हिडिओ टाकूया, फोटो टाकूया आणि मग जाऊया पुढं. मित्रांनो तर मी इथे एक व्हिडिओच काढत होतो. तर हा भाऊ आपला भेटलाय. क्या नाम भाई तुम्हारा? अद्वैत. किधर से आप? जयपुर से. जयपुर से क्या? ओके ओके. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. कैसा लगा आपको नर्मदा जी के इधर आके? अच्छा लगा बहुत मछलियाँ हैं उधर. पानी में नहीं डुबकी नहीं लगाई क्या? लगाई ना. मजा आया. पानी बहुत मतलब बहुत बढ़िया. ओके. अंकल ये चैनल का नाम क्या है? यमेज बैकपॅकर. यामेज बैकपैकर. ओके. मित्रांनो तर आता नाही, आता फायनली आपण महेश्वर किल्ल्यापासून निघतोय. नर्मदा नदीपासून आपण चाललोय आता. तर जाताना हे आपले भाऊ भेटले. ते हमारे भाई मिले. कहाँ से भाई आप? यहीं लोकल है. लोकल है. तो हाँ धामनोक की. मेरे को सहज तो धारा जाना है. कैसे जाए? मेरे पास बाइक है. हम वहीं जा रहे थे. ओके. बाइक से जाएगा क्या? बाइक बाइक से. ठीक है जाऊंगा मैं. ओके चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. ओके चलो बाई. चला मित्रांनो तर ह्यांना भेटलं. ह्यांनी आपल्या फोटो वगैरे काढून घेतला. तर आपण आता निघतोय परत. आपली एक रील चुकली वा राजवाड्यापाशी, ती राजवाड्यापासली व्यवस्थित काढून येतो. मित्रांनो तर किल्ल्यात चढण्यासाठी बघा पायऱ्या कसल्या खतरनाक बनवलेल्या आहेत.
तर अशा प्रकारे गाईड पण घेतात लोक. आपल्या महाराष्ट्रातलेच दिसतात. हिंदी जय महाराष्ट्र हिंदीहून लगेच समजतंय आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. बोलाय जय महाराष्ट्र. मी बारामतीचा आहे, साताऱ्याचे. हा पाहिला की मस्त आहे सगळं. बाईक राईड करत आलाय. हा माझा स्वप्नील देवडे MH बॅकपॅकर पॅशन प्रो गाडीवर ऑल इंडिया 12 ज्योतिर्लिंग. टॉपचा विषय टॉपचा. चला तुम्हाला भेटून सगळ्यांना चांगलं वाटलं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आपली माणसाची हिंदी लगेच पकडली जाते. तर मित्रांनो चला आज जाऊन बसूया थोड्या वेळ. अशा प्रकारचा सुंदर असा किल्ला आहे. वरती आले होतं घाटाचा नजारा अजून भारी दिसतोय. तर मित्रांनो आपले भाऊ भेटले होते महाराष्ट्रात साताराचे. तर आता थोड्या वेळ विश्रांती घेऊया सावलीला आणि मग जाऊया पुढे. मित्रांनो तर भारी इथनं बघा या खिडकीतनं तर अजून भारी व्ह्यू येतोय. इथं फोटो काढाय अजून एक माणूस पाहिजे सोबत, तेव्हा अजून मजा येईल. 2 मिनिटं आपल्याला जाऊ द्या, 1 मिनिट. तर मित्रांनो आलोय आता. इथं छोट्या मोठ्या खिडक्या आहेत. परत हा आपला भाऊ भेटलाय. काय नाम रे भाई? अद्वैत भाई भेटला परत. मित्रांनो तर परत निघालोय. हे पाहू शकताय अहिल्याश्वर मंदिर. हे पाहू शकताय विठोबा मंदिर. अशा पद्धतीचं आहे. लय ऊन तर आपलं चक्कर यायची काम आहे तिथं. पाणी पिवा पहिलं मग जाऊया पुढं. मित्रांनो तर आलो इथं महेश्वरी साड्या भेटतात. तर इथं मॅन्युफॅक्चरिंग होती इथं साडीची. तर पाहू शकता इथं कारखाना आहे साड्यांचा. आणि किती जोरात काम चालू आहे. किती माणसं काम करतात पण. अशा प्रकारचं काम चालू असते. मित्रांनो तर अशा प्रकारे बनवलं जाते. मित्रांनो तर फायनली फिरून आलोय सगळं नदीमुळे. मित्रांनो तर फायनली फिरून आलोय सगळं नदीमुळे. आंघोळ केल्यामुळे केस बघा कशी झाल्यात. आता शीट लय गरम झालंय तर शीटवर पाणी टाकू आपण. थोडं गार करूया अशा पद्धतीने. मित्रांनो तर आता महेश्वर पासून आपण 6 ते 7 महेश्वर पासून 6 ते 7 किलोमीटर लांब सहस्त्रधारा म्हणून ठिकाण आहे. तिथं आलेलं आहे. इथं आपली गाडी पार्किंगला लावलेली आणि चाललेलो आहे पहिला ठिकाण. मित्रांनो तर भुईमुगाच्या शेंगा खातोय. इथं पाहू शकता 10 रुपयाच्या एवढ्या आल्या भुईमुगाच्या शेंगा. तर भुईमुगाच्या शेंगा खातोय. मित्रांनो तर जेवणच करायचं होतं. जेवण करायला कुठं हॉटेलच दिसलं नाही मला. त्यामुळे आता ही सहस्त्रधारा पाहून आपण जेवण करायला जाणार आहे. मित्रांनो तर महेश्वरपासनं जवळपास 7 किलोमीटर लांब जलकोटी म्हणून एक गाव आहे. तिथं सहस्त्रभुजा म्हणजे जो सहस्र अर्जुन होता. म्हणजे ज्या थोडक्यात सांगायचं झालं तुम्ही मागं पाहिलंच की रावणाला ज्या माणसाने किंवा ज्या योद्ध्यांनी कैद केलं तर सहस्त्र अर्जुन. तर त्यांनी इथं नर्मदा नदीला अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ह्याला सहस्त्रधारा म्हणतात. त्यांनी 1000 हातांनी लावून नदी अडवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेस असे खळगे तयार झालेत. आपल्या इकडं कसं रांजण खळगे झाले तर तसे काही दगडी उंच काही दगडी खाली अशा पद्धतीने मधनं ज्यावेळेस नदीचं पाणी कमी होते त्यावेळेस हे सहस्त्रधारा तुम्हाला पाहायला भेटतात. मित्रांनो माझ्या पाठीमागचा नजारा पाहताय का? काय सुंदर नजारा आहे मित्रांनो तुमचा भाऊ आलाय आता मध्य प्रदेशमध्ये. आणि मध्य प्रदेशमध्ये तो आहे आता नर्मदा नदीमध्ये. तर पाहू शकताय मित्रांनो ही सगळी दिसती नदी पाणी हे सगळं नर्मदा नदीचं पाणी आहे. आणि मित्रांनो आपण मध्य प्रदेशमध्ये जलकोटी येथे आहे. जे महेश्वर आहे. महेश्वरच्या पुढं जवळपास 8 किलोमीटर पुढे जलकोटी म्हणून जागा आहे मित्रांनो. तर ह्या जागेवर ह्याची विशेषता म्हणजे काय आहे मित्रांनो की इथं नदीचे पाणी नाही 1000 पेक्षा जास्त असे छोट्या छोट्या झरण्यांमध्ये डिवाइड झालेले आहे. पाहू शकताय तुम्ही असे वरती दगडाचे टोकं राहतात आणि मधनं पाणी वाहत राहतं. आणि हे अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. आणि ह्याला एक ऐतिहासिक महत्त्व पण आहे मित्रांनो. तर तुम्ही कधी महेश्वरला आला तर या ठिकाणी नक्की ह्याचं ऐतिहासिक महत्त्व म्हणजे जो तुम्हाला मी तर सांगतो ऐतिहासिक महत्त्व मित्रांनो जो होता. मित्रांनो जो सहस्त्र अर्जुन म्हणून राजा होता त्याने नाही नर्मदा नदी आडून धरण्याचा प्रयत्न होता. त्याला दत्ताचं वरदान आहे की तो 1000 पेक्षा जास्त हात एका वेळेस वापरू शकतो. तर त्यावेळेस त्याने 1000 हात वापरून हे पाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता. तरी त्याच्याने हे पाणी अडलं नव्हतं. त्यावेळेस त्यांनी जिथं हात ठेवला होता त्यांनी ज्यावेळेस ते हात काढून घेतले त्यावेळेस असे छोटे छोटे झरणे तयार झाले आणि त्यातनं पाणी वाहते. मित्रांनो हे
स्थळ तुम्हाला फक्त उन्हाळ्यात म्हणजे हिवाळ्यानंतरच पाहायला भेटतं. पावसाळ्यात तुम्हाला हे स्थळ पाहायला भेटत नाही. हे सगळं पाण्याखाली गेलेलं असतं. आणि मित्रांनो 1000पेक्षा जास्त असे छोटे छोटे झरणे आहेत. इथं खूप सारे लोक आंघोळीचा पण आनंद घेत आहे. इथं तर अख्खी फॅमिली येऊन आंघोळ करत आहे. तिकडं खूप मोठा परिसर आहे मित्रांनो. जे लोक येतात इथं आंघोळीचा नक्की आनंद घेतात. कारण मित्रांनो इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे. त्यामुळे सगळे इथं आंघोळीचा आनंद घेतात. मला पण वाटतंय परत डुबकी मारावं, कारण 45 डिग्री सेल्सिअस तापमान झालं इथं. जीवाची लाई होती असं आहे. तर चला डुबकी मारू मित्रांनो. तर परत एकदा पाण्यात चाललंय आता. इथं एकदम भारी पाणी, खोल पण कमी आणि ही पण स्वच्छ पण पाणी. इथं आंघोळ करूया. तर हे भाऊ आहे, हा भाऊकडं आपला फोन देऊया. हा भाऊ आपला फोटो वगैरे काढल. अशा पद्धतीने नियोजन आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर मित्रांनो आपण सहस्त्रधाराला आलो होतो आणि इथं नाही वे आंघोळ केली आपण ह्या पाण्यामध्ये. तर हे भाऊ आपले भेटले होते. हे भाऊ इथलेच आहे मध्य प्रदेश मधले. तर भाऊंचा विशेषतः म्हणजे भाऊ दुपारच्या ब्रेकमध्ये आलेत खास पाहुण्यासाठी. इथं अर्धा तास 1 तासाची सुट्टी जेवायचं सोडून पोहायला आलेत. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. आपसे मिलकर बहुत बढ़िया लगा. मैंने बोला कि आप लंच टाइम में खाना छोड़ के नहाने के लिए आए. अभी अच्छा लगा. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. इन भाइयों से मिलके बहुत बढ़िया लगा. यांनी आपले फोटो वगैरे काढण्यासाठी मदत केली. तर हर हर महादेव, धन्यवाद. हर महादेव. एक फायनली मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं. आपण जाऊया आता वरच्या दिशेला. जलकोटीमध्ये श्री दत्तधाम सहस्त्रधारा जलकोटी म्हणून आहे. तर मंदिर उघडे. नदीवरून पाणी आणलंय पण. हर हर महादेव मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस 9 आहे. तर 9व्या दिवशी आपण मध्य प्रदेशमध्ये महेश्वर येथे होतो. आपण आता जलकोटी येथे आलोय, जिथं 1000 धारा आहेत म्हणजे सहस्त्रधारा म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाण. ते ठिकाण पाहण्यासाठी आलो होतो. तर इथं आपल्याला मला नव्हे ही दिसती का क्रेटा, MH12ची क्रेटा दिसली. तर हे दादा आपले भेटलेत. कुठले तुम्ही? वडकीचे. काय म्हणताल तुम्ही, कसं वाटतंय मग इकडं? खूप छान वाटते. आम्ही आत्ताच ह्याच्या दत्तधाममध्ये आलो होतो मध्य प्रदेशमध्ये. पहिले धाम आहे हे. खूपच छान आहे मंदिर आतमध्ये पाहण्यासारखं. आणि आम्ही आत्ताच उज्जैनवरून आलेलो आहे. ओंकारेश्वरचं पण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता इथं महेश्वरीसाठी दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. तर मित्रांनो त्यांना विचारूया ऊन कसं आहे. ऊन खूपच जास्त आहे इथं. जास्त ऊन आहे. मग 2 व्हीलरवाल्यांची काय हालत होत असेल. खूपच अवघड आहे. उन्हाचा तडका खूपच बसतो. त्यात तुम्ही 2 व्हीलरवरती आलाय ते मानावं लागेल तुम्हाला. ओके मित्रांनो, तर ह्या भाऊंना सगळ्यांना भेटून भारी वाटलं. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण आपल्या इकडची माणसं इतक्या लांब आल्यावर भेटल्यावर खूप भारी वाटतं. चला बोला हर हर महादेव. मित्रांनो तर आता मध्य प्रदेशमध्ये आपण तर दत्त मंदिराला आलेलो आहे. तर पाहू शकता हे दत्त मंदिर आहे. ह्याची माहिती मी तुम्हाला आत गेल्यावर सांगतो. आता नाही तर व्हॉइस ओव्हर करत. तर मला पहिलं पाणी पिऊ द्या गार 1 बॉटल. मित्रांनो तर जेवण वगैरे केलंय. आता फोटो काढला, व्हिडिओ काढलाच नाही, मोबाईल स्विच ऑफ झाला. हे आपले सर आहेत संगमनेरचे. तर ह्यांनी आपल्याला जेवायला घातलं. आता मी बरोबर आलो, त्यांना भेट झाली आमची. ते म्हणले जेवायचं का, मग जेवण केलं. धन्यवाद सर. मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय आता. तर हे सगळे आपले संगमनेरचे दादा. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. चल मित्रांनो तर दत्त मंदिर पहा किती प्रचंड मोठा परिसर आहे. हे मंदिर आहे, हे पाहू शकता. इथं गौमाता आहे आणि हा असा प्रचंड मोठा परिसर आहे. आणि हे ह्या कंपाऊंड दिसते का, ह्याच्या पलीकडे मी जेवण करायला गेलो होतो आता. पिणे का पाणी बघा, एवढी मोठी टाकी फिल्टर पाण्याची अशा पद्धतीचे आहे. पारायण करायला आलेले आहेत. ओके तर दर्शन घेतो मंदिराचं आणि निघूया. ओके चला, लय ऊन आहे. तर मित्रांनो मंदिराच्या परिसरात आलं ना तर हां मंदिराच्या परिसरात आलं ना मित्रांनो, तर हे पाहू शकताय आपले गौमाता आहे. आणि अशा प्रकारचं एकदम भव्य असं मोठं दत्त मंदिर आहे. तर चला, अशा पद्धतीचं मंदिर आहे. श्रद्धा भाव विश्वास. मित्रांनो तर तिथले एका बाबांनी मला 100 रुपये दिले. चला
मित्रांनो तर अशा प्रकारची मूर्ती आहे इथं. आणि इथं जे पारशीवट येतील ना त्यांनाच महादेवांचं दर्शन होईल. कारण इथं महादेवांचं मंदिर नव्हे, एकदम असं खाली पिंड हो पाहू शकताय. अशा प्रकारे एकदम म्हणजे जी लांब न जातील त्यांचं फक्त आपलं गुरु दत्तांचं दर्शन होईल, ह्यांचं महादेवांचं दर्शन नाही होणार. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो हे जे चारधाम आहेत, तर चारधाम तुम्हाला दाखवतो कुठं कुठे. ह्या संस्थांनी 4 मंदिरं तयार केली आहेत दत्तांची. तर पहिलं धाम आहे शिवदत्तधाम. शिवदत्तधाम हे पाहू शकताय, हे मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर ना दुसरं आहे कन्याकुमारीला आहे, अनुसया दत्तधाम म्हणून कन्याकुमारीला. हे बघा नारळाच्या झाडामध्ये बरोबर बनवलेलं आहे, अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर ना तिसरं आणि चौथं दाखवतो. एक कलकत्ताला आहे, जबरदस्त बनवले तसे मंदिरं. तिसरे धाम ब्रह्मदत्तधाम हे कोलकाताला आहे. आणि चौथे धाम आत्री दत्तधाम उत्तराखंडला पाहू शकता. अशा प्रकारचं मंदिर आहे. तर जाऊया आपण उत्तराखंडला गेलो, कोलकाताला गेलो पण जाऊया, आणि कन्याकुमारीला गेलो पण जाऊया ह्या 4 धामला. मित्रांनो तर फायनली पेट्रोल पंपावर पोहोचलोय. हा आपला भाऊ काल रात्री ज्याने आपल्याला परवानगी दिली होती ते. चलो भाई बहुत बढिया. पीछे ना कार. हा पीछे. मित्रांनो तर फायनली गाडी आपली तयार झाली पुढच्या प्रवासासाठी. बरं झालं ही चेनचं लक्षात आलं, नाही तर चेन अशी तुगडी राहिली असते, असं काहीतरी होतं आणि मग नुकसान होतं. ओके, एक फोटो काढून घेऊया कोणाकडून तरी फेसबुकला टाकण्यासाठी आणि निघूया. अशा पद्धतीने सामान विमान लोड केलं. आता निघूया पुढच्या प्रवासाला. तर पेट्रोल टाकतोय आता. पेट्रोल 107.39 आहे. मित्रांनो तर प्रवासाला सुरुवात केली आपण आता. 1 तास 44 मिनटं दाखवते आणि 66 किलोमीटर 66 किलोमीटर आहे. ओके चलो बाई. तर मित्रांनो यांनी काल रात्री भाऊनी लावायला मदत केली, तो ढोला होता त्यांनी, बाकीची नको म्हणत होते. मॅडम साईड आतो मॅडम जी साईड आतो. मित्रांनो तर आता पोतगेला आलोय ह्याचं ड्रमला बांधायला. लय लोक म्हणतात गरम पाणी होतंय, हे टाक पोतं टाकतं. आता पोतं टाकूया, बघूया कसं होतंय. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस 9 आहे. तर 9व्या दिवशी मित्रांनो फायनली आपल्याला ड्रमला बांधायला पोतं भेटले. बरेच दिवस झाले मी पोतं हुडकत होतो, पण पोतं मला कुठं भेटत नव्हतं. तर आता मी मंडलेश्वर म्हणून MP मध्ये, तर तिथं हे फ्रूट स्टॉलवाले ते ह्या सरांनी आपल्याला पोतं दिलंय, दुरी पण दिली. आता हे बांधतो आणि मग दाखवतो तो तुम्हाला. मित्रांनो पाण्या प्यायचं लय आलं होते. असं पाण्याचं कॅन भरून घेतलं ना फिल्टरच्या ह्याच्यावरून 5 ते 10 मिनिटातच पाणी गरम होतं. इतकं ऊन आहे इथं. आज 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं मित्रांनो. तर अशा उन्हामध्ये तुमचा भाऊ आपल्या पॅशन प्रो सारख्या 1 नंबर गाडीवर प्रवास करत आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तर बांधायचं जुगाड लावतो, बांधल्यावर पण तुम्हाला दाखवतो. फॉलो करा तोपर्यंत. मित्रांनो तर फायनली आपलं काम झालं आहे आता हे पोतं बांधायचं. आणि तर हे इथं एक फळाचं दुकान आहे, इथं एक फळाचं दुकान आहे. ह्यांनी आपल्याला पोतं बितं दिलं आणि ह्या भाऊंनी आपल्याला बांधून दिलं. दूसरी जगह टंग सकती वही. तर चला आता काय करतो, तात्पुरतं इथनं भरून घेतो कॅन. मित्रांनो तर पेट्रोल पंपावर एका विचारलं आता तिथं काय होतंय, ही त्याला कॉन्क्रिटिंग नाही केलेलं, असं मुरुम टाकलेलाच आहे. तर तिथं झोपणं पॉसिबलच नाही आहे. तर आता इथं एक मंदिर आहे, त्या मंदिरात विचारूया. मला जिथं मी पाणी भरायला गेलो ना तिथं मला सांगितलं होतं इकडं मंदिर आहे, तिथं जाऊन विचार. तर काय 10 किलोमीटरच आहे होय, ती डोंगरावर थंड हवा सुटल असं म्हणलं ते. चला जाऊया, बघूया कसं होतं आहे. फायनली पोचलो आहे इथं. आणि इथं आहे ठीकठाक. पहिलं विचारू न, सनसेट दिसतोय चांगला. सर इधर रुकने का था मेरे को, मैं शाम को रुक सकते हैं क्या? मैं ये कर रहा हूँ 12 ज्योतिर्लिंग यात्रा बाइक से. हाँ तो मेरे को खाली एक चार्जिंग का व्यवस्था है क्या इधर, और रुकने का था. नहीं भोजन का कुछ नहीं है मेरा, खाली मेरे को चार्जिंग चाहिए मोबाइल चार्ज करने के लिए, और मेरा टेंट वगैरह सब है.
मित्रांनो, तर फायनली राहायची व्यवस्था झाली. तर हे मंदिर आहे ना, हे खास नर्मदा परिक्रमा जे करतात त्याच्यात जे यात्री असतात त्यांच्या थांबण्यासाठीच बनवलेलं आहे. इथं जेवणाची पण फ्रीमध्ये व्यवस्था आहे आणि राहण्याची पण फ्रीमध्ये व्यवस्था आहे. तर मित्रांनो, चला जाऊया आपण मंदिरात. ओके. एकदम चांगलं ठिकाण आहे, म्हणजे डोंगरावर आहे, तर हवा बिवा चांगली लागन. तर चला, हे इकडच्या मंदिरात नाही व्यवस्था, अजून एक पलीकडे एक मंदिर आहे, त्या मंदिरात जायचंय आपल्याला. चलो चलते. हे मंदिरात गेलतो, आता ह्या मंदिरात आलोय. बाबाजी, हाँ रुकने का था मेरे को, रुकने का था. ओके. मैं 12 ज्योतिर्लिंग यात्रा कर रहा हूँ बाइक से. अंदर कर लेना गाड़ी को ओके. बैठ जाता हूँ थोड़ी देर उधर बागकड़ पे. आराम से यार. ओके, थँक्यू. मित्रांनो, तर फायनली आपण एका आज मंदिरात थांबलेलो आहे आणि मंदिरात आपल्याबरोबर हे बाबा आहेत. हे बाबा आणि जेवायला बनवलेलं आहे. तर जेवायला त्यांनी भाजी एक बनवलेली, ती पण म्हणून वाटलं नाही म्हणून मी काय केलंय माहिती का, हे घेतलंय तेल चटणी. मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय त्यांनी कमेंट नक्की करा. मी सगळ्यांच्या कमेंट वाचतोय आणि सगळ्यांच्या कमेंटला लाईक करतोय. तर कमेंट नक्की करा शेवटपर्यंत पाहिलं असेल. आणि कुठलं गाव आहे तुमचं ते पण सांगा. आपला व्हिडिओ कुठनं पाहताय ते पण कमेंट करून सांगा. तर शेवटपर्यंत पाहत असला तर कमेंट नक्की करा गावाचे नाव. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नवीन पाहत असाल आणि त्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा. चला बाय बाय.